ऑनलाइन क्लासेस। इंट्रोडक्शन के बारे में आपको पिछले लेक्चरों में इंफॉर्मेशन दी हुई है। उसके बाद माय नेम इज सैयद रियाज सर। आज हम देखेंगे मराठी चैप्टर नंबर 3, लेक्चर नंबर 3। यहाँ पर लेक्चर नंबर 3 आएगा। लेक्चर नंबर हो गया है, लेक्चर नंबर 1 हो चुका है। तो मराठी चैप्टर नंबर 3, लेक्चर नंबर 3 फॉर क्लास 5th स्टैंडर्ड। उसमें का जो तीसरा लेसन है कोकिळेची लबाडी। हाँ, कोकिळेची लबाडी। लबाडी मतलब जो दूसरे के ऊपर डिपेंड रहता है, काम नहीं करता है, कुछ भी नहीं, उसको लबाड़ कहते हैं। जैसे कि काम चुकार, उसे कहते हैं लबाड़। अब कोकिला कैसी थी इस लेसन में हम देखेंगे। जब सबसे पहले स्टार्ट में लेसन में कुछ शब्द आए हैं, भोली, लबाड़, घुबड़, पालवी, वसंत, काड्या, मोहर, ये शब्द इस लेसन में आए हैं। तो इस लेसन में क्या क्या है, कोकिला और कौवे के बारे में क्या क्या है, कैसी इस लेसन में बताया गया है दोनों का सामना, आज हम देखेंगे। एका घनदाट जंगलात अनेक पक्षी व प्राणी राहत होते, जसे चिमणी, घुबड, मोर, कावळा, पोपट इत्यादी सगळे पक्षी व प्राणी आनंदात राहत व खूप मस्ती करत। त्यांच्या त्याच जंगलात एक आंब्याचे झाड होते। आंबा मतलब आम का झाड। त्याच जंगलात एक आंब्याचे झाड होते। त्या झाडावर एक कावळी व एक कोकिला राहत असे। मतलब उस जंगल में बहुत से प्राणी रहते थे, पक्षी रहते थे, और उसी जंगल में एक आम का झाड़ था, और वो आम के झाड़ के ऊपर एक कावड़ी और एक कोकिला रहते थे। नेक्स्ट पेज पर कावड़ी साधी, भोळी, तर कोकिला खूप लबाड़ होती। कावड़ी कैसी थी, कौवी कैसी थी, एकदम सीधी सादी थी, और कोकिला काम चुकार थी, लबाड़ होती। कावड़ी सकाळी लवकर उठून चारा शोधायला बाहेर जात असे। मतलब कौवी जो थी वो सुबह उठकर, जल्द उठकर अपना अपना दाना पानी ढूंढने के लिए घर से निकल जाती थी। कोकिला मात्र आळशी होती। कोकिला कैसी थी, आळशी थी, लेझी थी, आळशी होती। ती काहीही काम करत नसे। तिला वाटे इकडे तिकडे फिरावे, नाचावे, आनंदाने उडावे। क्या लगता था कोयल को? वो आईदी थी, लेजी थी, उसको लगता था कि इधर उधर फिरना, नाचना, इधर इसको सताना, उसको सताना, ऐसा मजा करना, ऐसा उसको लगता था। वसंत ऋतू येण्याच्या काही दिवस आधी कावळीने घरटे बांधण्यास सुरुवात केली। इकडून तिकडून काड्या गोळ्या करून छानसे घरटे बांधले। इधर उधर से काड़े जमा कर उसने एक अच्छा सा घर बनाया। कोकिला हे सर्व बघत होती। जंगलातील एका घुबडाने कोकिळेला समजावले। जंगलातील एका घुबडाने कोकिळेला समजावले, परंतु तिने त्याचे ऐकले नाही। घुबडाने कावळीलाही कोकिळेविषयी सांगितले। कावळीने ते ऐकले, पण नंतर ती विसरून गेली। वसंत ऋतू आला, झाडांना नवी पालवी फुटली, आंब्याच्या झाडांना मोहर आला। कावळीने आपल्या घरट्यात अंडी घातली व ती चारा शोधायला बाहेर गेली। तेवढ्यात संधी साधून कोकिळीने आपली अंडी कावळ्याच्या घरट्यात घातली व दूर जाऊन मजेने गाऊ लागली, कुहू कुहू कुहू। कोकिळीचे अंडी आपल्या घरट्यात असल्याचे कावळीच्या लक्षात आले नाही, क्योंकि दोनों के अंडे सेम रहते हैं। फिर कुछ दिनों के बाद, काही दिवसांनी अंड्यातून पिल्ले बाहेर आली। पिल्ले लहान होती। कावळी रोज त्यांना चारा आणून देई। कोकिळा मजेने ते पाहत राही। थोड्या दिवसांनी पिल्ले मोठे झाली
आता कावळी त्यांना उडायला, दाणे टिपायला शिकू लागली. एक दिवस कावळी पिल्लांना बोलायला शिकवत होती. कावळी म्हणाली, म्हणा काव काव काव. कावळीची पिल्ले म्हणाली काव काव काव. मात्र कोकिळेची पिल्ले म्हणाली कुहू कुहू कुहू, कुहू कुहू कुहू. हे शब्द ऐकून कावळीला खूप राग आला. कावळी रागावून पिल्लांना म्हणाली, नीट म्हणा काव काव काव. कावळीची पिल्ले म्हणाली काव काव काव. कोकिळेची पिल्ले म्हणाली कुहू कुहू कुहू. जवळच्याच डहाळीवर बसून कोकिळा मजेने गात होती, कुहू कुहू कुहू. तेवढ्यात कावळीची नजर चुकवून कोकिळेची पिल्ले उडाली आणि कोकिळा ज्या डहाळीवर बसली होती तिथे जाऊन बसली व गाऊ लागली, कुहू कुहू कुहू. कोकिळेची लबाडी कावळीच्या लक्षात आली, पण वेळ निघून गेली होती. आया समझ में? अब उसके बाद इस लेसन में आपको जो भी समझ में आया नहीं होगा आप मुझे कॉल कर पूछ सकते हैं. नीचे शब्दार्थ दिए हैं, वो शब्द आपने नोटबुक में लिखकर उसे याद करना है. नेक्स्ट, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कावळी व कोकिळेचा स्वभाव कसा होता? तो ये लेसन यहाँ पर लिखने के लिए प्लेस नहीं है, मैं आपको ओरली बोल रहा हूँ कि प्रश्न सुनिए पहले. कावळी व कोकिळेचा स्वभाव कसा होता? इसका जवाब उत्तर, कावळी साधी भोळी व कोकिळा लबाड होती. ये इसका आंसर. प्रश्न पहिले में का प्रश्न दुसरा, कावळीच्या कोणती गोष्ट लक्षात आली नाही? अब उसका जवाब है, कावळी म्हणाली म्हणा काव 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 काव. कोकिळीची पिल्ली म्हणाली काव काव काव. मात्र कोकिळीची पिल्ली म्हणाली कुहू कुहू. कावळीच्या कोणती गोष्ट लक्षात आली नाही? ये आंसर नाही. कावळीची कोणती गोष्ट लक्षात आली नाही? तो उसका जवाब है, जब कावड़ी को गुबड़ कह रही थी कि कोयल तेरे बीच में तेरे घर में अंडे लाकर रखने वाली है, तो ये उसके समझ में नहीं आई. उसने वो बात सुनकर उसने दुर्लक्ष किया. कावड़ीला राग का आला. कावड़ीला राग का आला क्यों और गुस्सा आया? क्योंकि कावड़ी के जो बच्चे थे वो काव काव कर रहे थे और कोकिला के जो बच्चे थे वो कुहू कुहू कर रहे थे. यह सुनकर कावळीला राग आला. कावळी पिल्लांना काय शिकवू लागली? कावळी पिल्लांना कुहू 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 शिकवायला लागली आणि दाणे टिपायला शिकायला लागली. कोकिळेला काय वाटे? कोकिलेला काय वाटे? कोकिला को लगता था हमेशा कि हमेशा मतलब आयता सब मुझे जगह पर मिलना चाहिए, मैं इधर उधर फिरती रहूँगी, मजा करूँगी, ऐसा कोकिलेला वाटत होते. उसके बाद देखो, कोकिलेला वाटे की इकडे तिकडे फिरावे, नाचावे, आनंदाने उडावे, फक्त मजा करावी. आया समझ में? उसके बाद रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. ये आपने खुद से लेसन में से ढूंढकर इसके जवाब लिखना है, HW. उसके बाद रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. जंगलात एक आंब्याचे झाड होते. या पर दुसरा डॅश डॅश ऋतू आला, झाडांना नवी डॅश डॅश फुटली. यहाँ पर वसंत, कौन सा ऋतू था लेक्चर में? वसंत. यहाँ पर नवी पालवी. जंगलातील एका डॅश डॅश कावळीला समजावले घुबडाने. किसने समझाया? घुबडाने. कावळी रोज त्यांना चारा आणून देई. तेवढ्यात डॅश डॅश संधी समय. तेवढ्या संधी साधून कोकिळेने अंडी कावळीच्या घरात ठेवली. नेक्स्ट, भाषा ज्ञान. खालील शब्दांचे लिंग बदला. लिंग बदला मतलब यहाँ पर है कावड़ा, यहाँ पर पुरुष लिंग, यहाँ पर आएंगे स्त्रीलिंग. कावड़ा, कावड़ी.
पेन से ठीक नहीं आ रहा, आप पेंसिल से ठीक कर लो। हाँ, कोकिला, कोकिळ, मुलगा, मुलगी, राजा, राणी, सिंह, सिंहीण, म्हातारा, म्हातारी, कवी, कवयत्री, कवयित्री, महाराज, महाराणी। चुकी बरोबर ते लिहा। कावळी खूप आळशी होती, चूक। कावड़ी आलसी थी क्या? नहीं, ये तो यहां पर आएगा चूक, गलत, रॉन्ग। कोकिळा लबाड होती, बरोबर। घोबडाने कोकिळाला तिच्या घरट्यात कोकिळीने अंडी घातल्याचे सांगितले, चूक। कावळी पिल्लांना उडायला शिकवू लागली, बरोबर। कोकिळा रोज पिल्लांना चारा आणून देई, चूक। चारा कौन लाता था? कावड़ी लाती थी। खाली शब्दांचा वाक्यात उपयोग करा। साधी, भोली, मतलब इसका ये दो शब्दों से वाक्य सेंटेंस बनाना है, जिसका जो दो शब्दों से देखो, साधी भोली, तो इसका सेंटेंस कैसे बनेगा? माझी आई साधी भोली आहे, माझी आई साधी भोळी आहे। उसके बाद नेक्स्ट, पिल्ले, कुत्र्याची पिल्ले छान दिसतात, कुत्र्याची पिल्ले डबल छान दिसतात। मोहर, आंब्याच्या झाडाला मोहर आला, मोहर मतलब बार, मोहर, आंब्याच्या मोहर आला। अंडी, कोकिळीने अंडी दिली, कोकिळीने अंडी दिली। उसके बाद नेक्स्ट, सांगा, सांगा मतलब आपको कहना है, ये क्वेश्चन HW में आपको लिखना है, HW। तुम्हाला ही गोष्ट आवडली का? तुम्हें ये स्टोरी अच्छी लगी क्या? या गोष्टीला दुसरे योग्य शीर्षक लिहा, मतलब जो टाइटल है कोकिळा आणि कोकिळेची लबाडी, तो आप दूसरा लिख सकते हैं यहाँ पर। हाँ, दूसरा शीर्षक, दूसरा नाम भी दे सकते हैं इस पोएम को। तो ये आपने खुद से घर से कर लाना है। उसके बाद चला खेळ खेळूया। खालील कंसात काही पक्ष्यांचे व प्राण्यांचे आवाज दिलेले आहेत, ते योग्य जागी लिहा। चिमणी काय करते? चिवचिव, चिव चिव चिव। कावळा काय करतो बघा इकडं? हा, काव काव, काव काव। पोपट विठू विठू, विठू विठू। घोडा खिंकाळतो, काय करतो? घोडे का आवाज कैसा? खिंकाळतो। गाय हंबरते। कोंबडा कुकुळच कू, कुकुळच कू करतो। बकरी
बे बे करते। ओके, आया समझ में? ओके, इसके क्वेश्चन आंसर आपने नोटबुक में लिखना है। जो भी आपको समझ में नहीं आएगा क्वेश्चन लेसन, तो आप मुझे कॉल कर पूछ सकते हैं। ओके, थैंक यू, बेस्ट ऑफ लक।